यंदा दिवाळीतही आनंदाचा शिधा मिळणार नाहीये। आर्थिक चणचणीमुळे आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे। मंत्री छगन भुजबळ यांनीच याबाबत जाहीरपणे वक्तव्य केलेले आणि यावरून आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सवाल करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। बघूया। 350 कोटी रुपयापर्यंत एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला या वर्षी काही करता येणं शक्य नाही। ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं। राज्यातील गोरगरीब जनतेला सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावे यासाठी महायुती सरकारने 3 वर्षांपासून सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे कागदावरच राहिली आहे। गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीलाही नागरिकांना हा शिधा मिळणार नाहीये। बहुधा ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्ह आहे। दरम्यान गणपती आणि दिवाळीला आनंदाचा शिधा मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवलाय, परंतु वित्त विभागानं शक्य नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार नाही असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। यावरून आता विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलंय। एकनाथ शिंदेंनी ही योजना सुरू केल्यामुळेच आता राजकारण सुरू असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि साधारणपणे त्याला खर्च येतो, म्हणजे एक 450-500 कोटी रुपये, परंतु त्यातले 100 रुपये आपण घेतो परत त्यांच्याकडून, प्रत्येकाकडून। त्यामुळे 350 कोटी रुपयेपर्यंत एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो। परंतु याला फायनान्सने ठरवलं की जरा त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही। ज्या निधीची ओढाताण निश्चितपणे होत राहणार आहे आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला या वर्षी काही करता येणं शक्य नाही। आनंदाचा शिधा मागच्या वेळेला बंद झालेला आहे। मला वाटतं की शिवथाळी, आनंदाचा शिधा, लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकारवाला एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत अशा प्रकारची शंका आहे। परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं। यात पण राजकारण असेल। आनंदाचा शिधा ही योजना गोरगरिबांसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र दुर्दैवानं यामध्येही राजकारण होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। तर राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं म्हटलंय। आनंद शिधा देत असताना त्यामागचा राजकीय स्वार्थ हा दिसून आला होता। एवढंच नाही तर जिहाद सारख्या मुद्द्यांनी या समाजामध्ये जातीय फूट टाकणाऱ्या मंडळींनी ईदची सौगात म्हणूनही आनंद शिधा दिला होता। एकंदरीत माणसाच्या जनजीवनाशी संबंधित आणि सणावारांच्या अनुषंगाने देखील राजकारण करत चाललेले आहेत। हे पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि राजकारणाच्या सुसंस्कृत सभ्यतेला अशोभनीय आहे। मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण गेले 1.5 वर्ष मी तुम्हाला सातत्याने सांगते की राज्याची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही आणि त्याच्यामुळे स्कीम आफ्टर स्कीम, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्याही 1 वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यातच लॉन्च झाला ना, आता 25 लाख नावं कमी झाली आहेत पहिल्या टप्प्यात। आनंदाचा शिधा हा उपक्रम हा बंद करण्यात आला आहे। माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आज तुमच्याच चॅनलवर आलेलं आहे, जे माझ्या फोनवर आता आले। भुजबळ साहेब असं म्हणतायत की फायनान्स डिपार्टमेंटकडून क्लिअरन्स नाही आलं। हे भुजबळ साहेबांचे शब्द आहेत, माझे नाही। त्याच्यामुळे हे माहिती काढावी लागेल की काय खरे म्हणजे काय परिस्थिती आहे राज्याची। मग आर्थिक कारणांमुळे नाही देत आहेत का, म्हणजे भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ आपण काय काढायचा हे खूप कॉम्प्लेक्स आहे। दुसरीकडे मंत्री गणेश नाईक यांनी ही राज्याच्या तिजोरीवर ताण असल्याचं अप्रत्यक्षरित्या मान्य करून टाकलंय। जनतेसाठी अनेक योजना सुरू केल्या, त्यामुळे अजितदादांना आता समतोल साधावा लागणार असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलंय। तर मनसेनं यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलंय। सगळ्या गोष्टी राजकारणासाठी करायच्या नसतात, माणुसकी म्हणूनही मदत करा असा सल्ला मनसेनं सत्ताधाऱ्यांना दिलाय। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकरता पैसा खर्च केलाय की थोडासा आता आम्हाला थोडंसं म्हणजे अजितदादांना ते सगळं तोलमोल करताना
थोडा उशीर लागेल, परंतु होईल ते काम. आता मग ह्याच्यावरती सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे की आता आपल्याला कुठे काकडी लावायला पाहिजे, कुठे काय करायला पाहिजे, या सगळ्याचा विचार करून द्यायला पाहिजे. निवडणुका पाहूनच सगळ्या गोष्टी करायला पाहिजे असेल तर काय एक माणुसकीचा धर्म म्हणून तरी काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटते. त्याप्रमाणे त्यांनी करावं. दसरा दिवाळीसारख्या उत्सवांच्या काळात रेशनच्या दुकानांवर आनंदाचा शिधा दिला जात होता. आनंदाच्या शिधाअंतर्गत पांढरे रेशन कार्ड असलेल्यांना वगळून प्रत्येक शिधापत्रिका धारकासाठी 1 किलो पाम तेल, रवा, चणा डाळ आणि साखर फक्त 100 रुपयांमध्ये दिले जात होते. 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा किटचं वाटप करण्यात आलं होतं. महायुती सरकारनं गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा सत्तेत येण्यासाठी अनेक लोकप्रिय योजना आणि घोषणांचा सपाटा लावला होता. मात्र सत्तेत आल्यानंतर आर्थिक तंगीचं कारण पुढे करत राज्य सरकारनं या योजनांना निधी पुरवठा करण्यात हात आखडता घेतला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.